स्वर्गीय शंकरराव दौलतराव पाटील कोलोलीकर फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात डॉक्टर विदुला स्वामी, किशोरी चौगुले, प्रतिभा पाटील, संजय पाटील, मिलिंद पाटील, संग्राम भालकर, संजय मोहिते, राजेंद्र पाटील, दीपक कुंभार, प्राध्यापक राजाराम पाटील या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा आणि स्वरा पाटील, अद्वैत पवार, मानसी सावंत, कृष्णा कांबळे, ऋग्वेद प्रभुदेसाई या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 5वा क्रमांक आणि सैनिक स्कूलला निवड झाल्याबद्दल स्वरा पाटील या महानगरपालिकेच्या जरगनगर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर शरद भुताडिया यांनी नाट्य संस्कृती जपण्यासह ती वाढावी यासाठी संजय पाटील यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं। डॉक्टर भुताडिया यांनी सध्या पुरस्कारांचा बाजार झाला असताना स्वर्गीय शंकरराव पाटील कोलोलीकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील गुणवंतांचा त्यांची खरी पारख करून केला जाणारा सन्मान त्यांना उभारी देणारा असल्याचं सांगितलं। सारथी पुणेचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास पाटील यांनी आज आपल्या आजूबाजूचं वातावरण द्वेष, मत्सर, असूया यानं भरलेलं असून सध्याचं समाजातलं सज्जनांचं मौन घातक असल्याचं सांगितलं। आपण आपल्या क्षेत्रात निरपेक्षपणे काम करत असलेलं काम हीच खरी ओळख असून फाउंडेशननं अशाच कामाच्या माणसांचा सन्मान करत अनुकरणीय उपक्रम सुरू केला असल्याचंही डॉक्टर पाटील यांनी नमूद केलं। ज्येष्ठ लेखक, वक्ता, प्राचार्य जीवन साळोखे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात फाउंडेशनच्या कार्यात डामडौल किंवा दिखावा नाही, पण कृतज्ञतेचा भाव खूप महत्त्वाचा असल्याचं सांगितलं। पालक प्रतिनिधी प्राध्यापिका सुषमा पाटील यांनी कौतुकाचं महत्त्व अधोरेखित करत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहण्यात तलवारी इतकाच महाराजांनी मावळ्यांच्या पाठीवर टाकलेल्या कौतुकाच्या थापेचाही मोठा वाटा असल्याचं सांगत फाउंडेशनच्या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे संजय पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी, न्यू इंग्लिश स्कूल जरगनगरचे मुख्याध्यापक जी चव्हाण, शिक्षक यशवंत पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले।